आली. आत्ते बोल की काय झालं? अगं दुर्गे, तिकडे का बोलत उभी आहेस? या की इकडं. उतर. सुनबाई कुठं आहेत? ते मागून येतात काय? का दुसऱ्या गाडीतून येतात? का त्यांचे आई वडील येतात त्यांना सोडायला? तसं असेल तर मग त्यांच्या जेवणाची पण तयारी करायला लागल. नाही म्हणजे आई किती दिवसांनी आपल्या घरी जेवायला येतात. दानाजी, जा जेवणाची जरा तयारी कर, पंचपक्वान्न कर. सुनबाईंचे आई वडील येणार आहेत आपल्याकडं. आई कुठे आहे सुनबाई? थांब थांब नानाजी, मग करूस पंचपक्वान्न. काय झालं आई? तू जेवणासाठी नाही का म्हणतेस? म्हणजे सुनबाई त्यांच्या घरचे येणार आहेत ना? होय, नाही येणार कोणी. म्हणजे तू सुनबाईंना आणायला गेलतीस ना? होय, पण नाही आली सुनबाई. का पण? काय म्हणाला काय त्या? येत नाही म्हणली. दुर्गी गेलती तेव्हा पण नाही म्हणल्या, आता तू गेलीस तेव्हा पण नाही म्हणत्यात. पण म्हणजे कारण काय? त्यांचा राग अजून गेला नाही काय? हा, काय म्हणल्या काय त्या? सांग की आई. तुला सांगितलं ना, नाही यायचं म्हणली ती. ताई अगं आता या बँडवाल्यांचं काय करायचं? घरी जावं नाव त्यांना. ए तुम्ही निघा र, निघा. सुनबाई का नाही आल्या? वाईट झालं. काय झालं असेल नेमकं? म्हणजे एवढं दोन दोन वेळेला माणसं जाऊन भुवनेश्वरीने स्वतः दोघींना पाठवून अक्षरा येत नाहीये. काय मनात काय तिच्या? तिला असं वाटत असेल का की तूच तिला मास्तरीनबाई, तुम्हाला लय अवघड गेला असणार आहे बरं का आजीला नाही म्हणणं, माहिती आहे मला. पण बरं गेलं, आज तुम्ही जे गेले ते चांगलंच गेलं. काय गाई, तू अशी गप का उभी आहेस? सांग की आम्हाला, सुनबाई का नाही आल्या? काय म्हणल्या त्या? आम्ही तुला म्हणलं होतं का नाही, काय बी करून त्यांना घरला परत घेऊन ये म्हणून. नाही, आम्हाला चांगलंच ठाव होतं त्या काय सहजासहजी येणार नाहीत. पण तू त्यांची समजूत काढशील, त्यांच्याशी नीट बोलशील, त्यांना घरला घेऊन येशील. त्या काय तुझा शब्द मोडणार नाहीत याची लई खात्री होती आम्हाला. म्हणून तर आम्ही तुझ्या फोनची पण वाट बघितली नाही. बँडवाल्यांना बोलवून ठेवलं, सुनबाईंच्या स्वागताची एवढी जंगी तयारी केलती. आमचा हिरमोड झालाय आई. पण तू बोल की आता, तू अशी गप का उभी आहेस? सांग की काय म्हणल्या त्या? ताई, ताई अगं काय आत्ते, काय झालं? काय झालं ताई? दुर्गे, तुला दिसतंय ना आम्ही आईशी बोलतोय ते? अगं माफ कर ताई, पण आत्ते एकटीच आली, मास्तरीनबाई संकट नाही आली का बरं? म्हणजे मला लई टेन्शन आलं म्हणून विचारत्या. आत्ते बोल की काय झालं? आत्या तू बोलत का नाहीस? अगं मी आधी जेव्हा तिच्या घरी गेलते का नाही, तेव्हा मी तिच्या घरच्यांशी लई प्रेमानं बोलले ग. मी हात जोडून विनंती केली त्यासनी. मी म्हणलं का तुमच्या मुलीला माझ्याबरोबर पाठवा, तिचं सासर तिकडे आहे, तिला संसार करू दे.
म्हणजे जे काय झालंय ते विसरून जा आणि इथनं पुढे तिला काय बी त्रास होणार नाही याची गॅरंटी मी देते. पण त्यांनी काय बी ऐकलं नाही. मी तिच्या घरच्यांशी बोलले, नंतर त्या मास्तरनीशी बोलले. मला असं वाटलं ताई का ती मास्तरीन माझं ऐकेल आणि माझ्या बरोबर येईल. नाहीच ग ताई, म्हणजे ती माझ्या बरोबर येईल म्हणजे मला असं वाटलं का अधिपतींवर तिचं प्रेम आहे. आपल्याला समजाच नाही तर माहितच आहे की का तिचं प्रेम आहे अधिपतींवर, तिच्या संसारावर, म्हणजे ती येईल. उलट ती मला काय म्हणली का तुम्ही बी जा आणि तुम्ही आणलेलं या आयराचं ताट बी घेऊन जा. अगं एवढा माज आलाय का नाही तिला, नंतर काय बी कळना झालंय बघ. तिला एवढा माज कुठला आलाय आणि काय ताई. अगं मला वाटलं होतं का ती घरला येईल म्हणून परत, पण आता ती काय परत याची काय चिन्ह दिसत नाही बघ. आणि माझ्या बोलण्यात आणि आत्याच्या बोलण्यात फरक आहे ना, तर मला वाटलं का आत्या बरोबर तरी येईल ती, पण आलीच नाही बघ आत्या बरोबर बी. काय तिच्या मनात आहे देव जाणे. आत्या ती तुझ्याशी तरी काहीतरी बोलली का नाही? हा, झालं आमचं बोलणं, पण मग मगापासून तू अशी गपका उभी आहेस आई? सांग की आम्हाला, काय म्हणले सुनबाई, का नाही आल्या ते तुझ्या बरोबर? अगं ती म्हणली मला यायचं नाही. का पण? काय कारण काय? अगं शाळा बंद करायचं म्हणलं ना मग तू, तो निर्णय काय तिला पटला नाही. बाळा, आज तुझ्या बाबांनी कमालच केली. त्यांना माझ्याशी डिरेक्टली बोलता आलं नाही म्हणून त्यांनी ओंकार भाऊजींकडून मला निरोप पाठवला. आणि नेमकं तुझ्या आजोबांनी मला तेच सांगितलं होतं. त्या दोघांनी जे सांगितलं ते मी केलं. आणि खरं सांगू, तुझे बाबा खूप खूप दूरदृष्टी असणार आहेत. पुढचा विचार करतात नेहमी. आत्ता काय करायचं याचा विचार करतातच, पण भविष्यात काय करायचं ह्याचं प्लॅनिंगही त्यांचं तयार असतं. त्यांचं शिक्षण खूप नाही आहे, पण त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप आहे. आज तुझ्या आजोबांनी, तुझ्या बाबांनी जे सांगितलं ते मी केलं. याचा इतका फायदा झालाय आपल्याला. सगळ्यात महत्त्वाचं, आपली शाळा सेफ झाली. माझ्या विद्यार्थ्यांचं शिक्षण बंद होणार नाही. ह्याच खूप खुश आहे. असे बाबा आणि मी आत्ता एकत्र नसलो तरी आम्ही मनाने एकत्र. बस आता लवकर आपण सगळे एकत्र राहूया एवढीच मी देवाकडे प्रार्थना करते. अक्षरा, काय ग? ठीक आहेस ना? हो ठीक आहे. नक्की? अगं हो ठीक आहे मी. काय झालं, असं का विचारतेस? नाही, काही नाही, सहज विचारलं. आई सहज नाही विचारतेस तू, काहीतरी झालंय. काय झालंय सांग मला. अगं ते आजी येऊन गेल्या आणि नंतर बाबांचं आणि तुझं बोलणं झालं ना, हो, त्याचं काय? त्याचं तू टेन्शन घेतलं नाहीयेस ना आणि वाईट वाटलं नाही ना तुला? अगं नाही आई, मला काहीच वाईट वगैरे वाटलेलं नाहीये. अगं बाबांचा स्वभाव माहिती आहे ना तुला, मनात आलं ते बोलून मोकळे होतात ते. आणि आता कसं आहे ना, अधिपतींच्या फॅमिलीबद्दल मनात राग निर्माण झालेला आहे त्यांच्या. माहितीये का आई, मला माहितीये. पण अक्षरा, मी तुला एक सांगू का, तुला जे योग्य वाटतं ना तेच तू करायचंस. हा, म्हणजे बाबा जे काही म्हणाले त्याचा राग मनात ठेवू नकोस, एवढंच माझं म्हणणं आहे तुला. अगं आई असं काय बोलतेस, बाबा आहेत ते माझे, त्यांचा हक्क आहे माझ्यावर ओरडण्याचा. आणि हे बघ, मी बाबांकडून 10 दिवसांचा वेळ मागून घेतलाय. मी त्यांना कबूल केलंय की जर या 10 दिवसांमध्ये मी म्हणते तसं झालं नाही तर ते जे सांगतील ते मी करेन. अक्षु, खरं सांगू का, माझी देवाकडे एकच प्रार्थना आहे अगं, तुझं सगळं व्यवस्थित होऊ दे आणि तुझा संसार पुन्हा सुरळीत सुरू होऊ दे, एवढंच मागणं आहे ग माझं. आई तू उगाच विचार करतेस, सगळं ठीक होणार आहे, तू नको काळजी करूस. काय म्हणलीस तू आई? येच अरे येच, तू शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलेस ना व, तो तिला काय पटलेला नाही. असं म्हणल्या वय त्या? शाळेचं कारण पुढं केलं वय त्यांनी, म्हणून त्या घरला परत आल्या नाहीत काय? होय, पण त्यांनी सांगितलं आणि तू ऐकून घेतलंस काय आई? नाही नाही, मी बोलले की तिच्याशी. काय? तिला सांगितलं मी, हे असं करू नगस, चल घरला. तू त्यांना सांगायचंस की म्हणावं शाळेचा आणि घरचा विषय वेगळा आहे, हे 2 विषय एकत्र करायची काय गरज नाही. तुला काय वाटतं मी हे समजा बोलली नसेल तिच्याशी? अगं हर तऱ्हेनं बोलली मी तिच्याशी. अगं लय समजावण्याचा प्रयत्न केला, पण ती तिच्या मतावर ठाम आहे बघ. बया ताई, ऐकलंच नव्ह तू?
त्या मास्तरनीचा मास दिवसेंदिवस वाढतच चाललाय ग. 1.5 दमडीची शिक्षिका ती, आणि तिला एवढा माज, आणि ते बी तुझ्या पुढं, शाळेच्या मालकीनी पुढं. ताई मी तुला सांगू, त्या दिवशी का नाही मी शाळेत का नाही त्याच्याशी बोलत होती का नाही, तर ती का नाही असं बोलत होती जसं काय ती स्वतः शाळेची मालकीन आहे. दुर्गे जरा थांब की. माफ कर ताई, पण ते मास्तरनीचा का नाही रागच एवढा येतोय का नाही, काय सांगू तुला. नग सांगूस, काय सांगू नग, जरा आम्हाला बोलू दे आईशी. आई तुला ठाव आहे ना व सुनबाईंचा स्वभाव, बोलण्यात त्यांचा हात कुणी धरू शकत नाही. पण तू जरा समजवायचंस ना त्यांना, जरा भावनिक होऊन जरा डोळ्यात पाणी बिणी आणून सांगायचं होतंस. म्हणजे त्या घरला येणं महत्वाचंच आहे, पण त्यांना हे सांगायचं होतंस की त्या घरला परत आल्या तर त्यांचा संसार सुरू होईल. त्यांनी तुला काय बी कारण दिलं आणि तू लगेच ते ऐकून घरला परत आलीस काय? तसं नाही, म्हणजे मी माझ्या परीनं तिला समजावण्याचा लय प्रयत्न केला बघ. पण आता शाळेच्या मतावरती ठाम आहे, मी काय करणार बोल. हा काय बोलणार. अगं त्यांनी शाळेचं कारण पुढं केलं असलं तरी तू त्यांना समजावायचं होतंस की सध्या मुद्दा काय महत्वाचा आहे, शाळा नाही, त्यांनी घरला परत येणं महत्वाचं आहे. आमच्या वतीने माफी मागायची होतीस, आम्ही सांगितलं होतं तुला, ते बी चाललं असतं आम्हाला. कारण काय बी करून त्या आम्हाला आता घरला परत यायला हव्यात. आम्हाला खात्री होती गाई की तू काय बी करशील आणि त्यांना घरला परत घेऊन येशील. तरी ताई मी तुला म्हणलं होतं का नाही का तू आत्याला आधी फोन कर, आधी विचार तिला तिकडे काय चाललंय, मगच पुढचे निर्णय घे. कारण बघ की ताई, तू एवढं बँडवाल्यानं बोलवून ठेवलंस, एवढी मोठी सजावट करून ठेवलीस, पैशाला पैसा वाया गेला अगं ताई, आणि शेवटी काय झालं, मास्तरी घरला आलीच नाही. दुर्गे तुझ्यासारखी नकारात्मक विचार करणारी माणसं आहेत या घरात, म्हणून सध्या आमचं कोणतंच काम धड होईना झालंय बघ. नाही ग ताई, नकारार्थी नाही ताई. अगं मी आधी देवीला साकडं घातलं होतं का लवकरात लवकर सुनबाई आपती बरोबर येऊ देत, पण देवीनं आपलं म्हणणंच ऐकलं नाही ताई. आता तिच्या तर मनात काय आहे काय सांगावं ताई. काय व्हायलंय काय बी कळना झालंय, आपलं कुठं काय चुकतंय तेच कळना झालंय. होय, एक सांगू, म्हणजे तू राग नका माणूस, पण तुझं सुद्धा चुकलंय बघ. काय चुकलंय? अगं हेच घरगुती विषयामध्ये तू शाळेचा विषयामध्ये का आणलास. हे बघ, जोवर शाळेचा निकाल लागत नाही ना व तवर सुनबाई काय घरला परत येत नाही बघ. काय नाही, त्या मुद्दाम शाळेचं कारण पुढे करतात, आम्हाला काय एवढं कळत नाही वय. काहीतरी मुद्दा काढायचा आणि हे घोंगडं भिजत ठेवायचं. त्यांना आता हे चांगलंच कळून चुकलंय की आम्हाला त्यांची गरज आहे, म्हणून हे सगळं त्या मुद्दाम करतात. पण आता आम्ही बी मागं हटणार नाही, काय बी करून आम्ही त्यांना घरला परत घेऊन येणार. कारण आम्हाला मोठ्या मालकांशी लग्न करायचंच आहे. पण आता तिला कसं आणणार घरला, नाही म्हणजे काय करणार आहेस तू. हा, कारण तिनं मला सांगितलंय जोवर शाळेचा निकाल लागत नाही ना व तवर मी घरला यायचा काही विचार करणार नाही. हे बघ भुई, आता शाळेचा काही निर्णय घ्यायचा आहे ना व तो तुला घ्यावा लागेल बघ. मला विचारशील तर तिला सांगून टाक, शाळा बंद करणार नाही, त्याशिवाय ती काय घरी परत यायची नाही बघ. आम्हाला ठाव आहे सुनबाई काही सहजासहजी बदनाऱ्यातल्या नाहीत. आम्हालाच काहीतरी परमनंट मार्ग काढावं लागल. बघतो आम्ही काय करायचं ते. जावा तुम्ही. हॅलो बाबा. हा अक्षरा बाळा. हा, आता बोलू शकता का? हा बोल ना बोल. घरी कसं आहे सगळं, ठीक आहे ना? एकदम ठीक आहे, सगळं छान आहे. ओके. आजी आल्या का हो घरी? आई ना आल्या ना, मगाशीच आल्या. बरं, मग काय मज्जा आलेली आहे इकडे. भुवनेश्वरी तोंडावर पडली ना. म्हणजे अगं म्हणजे तू येणार म्हणून तुझ्या स्वागताची जंगी तयारी केली होती तिने. तयारी केली होती? हा, तू अक्षरा बघायला हवं होतस. म्हणजे काय घर बीर सजवलं होतं, फुलांच्या माळा बिळा लावल्या होत्या, रांगोळ्या काढल्या होत्या, सकाळपासून सगळ्यांना कामाला लावलं होतं तिनं. वेलकम सुनबाई असा बोर्ड लावला होता. आणि अक्षरा एवढंच नव्हे, ते ढोल ताशावाले बोलवले होते, ते वाजवत होते सकाळपासून दना 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 दारात. आणि दारात स्वतः भुवनेश्वरी उभी होती बरं का, आरतीचं ताट वगैरे घेऊन तुला ओवाळायला. आणि गाडी आली आईंची, तर ही आपली उत्सुकतेने बघतेय गाडीत अक्षरा दिसतेय का. माझं लक्ष होतं भुवनेश्वरीकडे.
आणि जेव्हा आई एकट्या उतरल्या ना गाडीतून, तेव्हा जो काही त्या भुवनेश्वरीचा चेहरा खाली पडला, अक्षरा तुला सांगतो 5 मिनिटं लागली तिला स्वतःचा चेहरा पुन्हा चिकटवायला. आणि मला एवढं भारी वाटलंय, तुला काय सांगू, अधिपतीच्या भाषेत मला लई भारी वाटलंय. अक्षरा, भुवनेश्वरीला वाटलं होतं की काहीही करून आई तुला घेऊन येणार. अक्षरा जाम ओव्हर कॉन्फिडंट होती ती. तिला असं वाटतं ना की आपण जे करू, जे म्हणू तेच होतं. आणि तिला असाही कॉन्फिडन्स होता की आई काय वाटेल ते करून तुला कन्व्हिन्स करून तुला घेऊन येणार. अक्षरा, तिचा अहंकार मोडलाच. काय करू आणि काय नको असं झालं होतं तिला. संतापानं तिचा चेहरा असा झाला होता ना अक्षरा. थँक्यू अक्षरा, थँक्यू सो मच. आपलं जसं ठरलं होतं तसं तू केलंस. हो पण बाबा त्या खूप चिडल्या असतील ना आता? हो, चिडली होतीच. आणि चिडू दे ना अक्षरा, तिची चिडचिड व्हायलाच हवी. तिला कळायलाच हवं एकदा की आपण सतत चुकीच्या गोष्टी करतोय, घरात माणसं हवी तशी वापरतोय, त्याचे परिणाम काय होतात हे तिला कळायला हवं. अक्षरा, तुला गंमत सांगतो, ती दुर्गेश्वरी मला बोलवायला आली होती तुझ्या स्वागतासाठी. आणि दुर्गेश्वरी ज्या कॉन्फिडन्सनी मला म्हणाली ना की मास्तरीनबाई परत येणार आहेत, मला ताईनी सांगितलंय, आई त्यांना घेऊन यायला लागल्यात वगैरे, क्षणभर घाबरलो होतो मी. मला असं वाटलं होतं की आईने तुला कन्व्हिन्स केलं, तू त्यांना नाही म्हणू शकली नाहीस, तू इमोशनल झालीस आणि तू त्यांच्याबरोबर येतेस का काय. आपलं जसं ठरलंय तसं तू केलं नाहीस असंही क्षणभर वाटलं मला. भाऊ, मला पण तसंच वाटलं होतं. इतकं अवघड जात होतं आजींना नाही म्हणणं. त्या बिचाऱ्या इतके समजावून सांगत होत्या मला, अक्षरा चल घरी, चल घरी. मला कसं नाही म्हणू असं झालं बाबा त्यांना. तुम्ही ते मागण्यांचं सांगितलं नसतं ना तर मी कदाचित आले असते आजींबरोबर. एका अर्थी बरंच झालं बाबा तुम्ही मला सांगितलं. आता मी शाळेचा विषय काढलाय ना बाबा, त्याचं काहीतरी परमनंट सोल्युशन निघेल. आणि मी तुला त्यासाठीच हे करायला सांगितलं बाळा. आता भुवनेश्वरी शाळेच्या प्रश्नावरती काहीतरी परमनंट सोल्युशन काढेल, कारण काही करून तिला तू घरी यायला हवी आहेस. जान चवताळली येते, सगळं ऐकेल तुझं आता. ते काय वाटेल ते करून, आकाश पाताळ एक करून ते तुला घरी परत घेऊन येणार बघ. पण बाबा आता मी काय करायचं? म्हणजे त्यांनी आजीनं परत पाठवलं घरी तर मी परत नाही म्हणू शकणार त्यांना. नाही अक्षरा, ती काळजी करू नको. भुवनेश्वरी पुन्हा आता आईनं पाठवेल तुझ्याकडे असं नाही वाटत मला. कारण काय, ते अस्त्र एकदा वापरून झालंय तिचं आणि तिच्या लक्षात आलंय की आईनं पाठवून काही उपयोग नाही, तू बदलणार नाहीयेस. पण बाबा मला खूप त्रास झाला हो आजींना नाही म्हणताना. त्यांना काय वाटत असेल माझ्याबद्दल काय माहित. हो बाळा, मला कळते तुझी काय अवस्था झाली असेल, पण तू नको काळजी करू. मी आईंशी बोलेन, मी स्वतः सांगेन समजावून त्यांना. आणि त्या सुद्धा समजून घेतील. अगं मी तुला म्हटलं होतं ना, त्या खूप समजूतदार आहेत, त्यांना कळतं काय खरं आहे काय खोटं आहे. तू नको काळजी करू. तू एकच काम कर अक्षरा, यानंतर जेव्हा भुवनेश्वरी तुझ्याशी बोलेल ना घरी परत येण्याबद्दल, तेव्हा तिला एकच सांगायचं. काय? तिला सांग शाळेबद्दल काहीतरी फायनल निर्णय मला हवाय. शाळा बंद करणार नाही असं मला स्टॅम्प पेपरवर लिहून द्या. पण त्या नाही म्हटल्या तर? मग तू यायला नाही म्हण, परत येणार नाही म्हणू मी. बाबा ओ, काय हे किती दिवस चालणार असं? जोवर ती शाळा बंद करायचा तिचा निर्णय मागे घेत नाही तोवर अक्षरा. बरोबर आहे खरं तर तुमचं. आता कायदेशीरित्या गोष्टी केल्याशिवाय पर्याय नाही आपल्याकडे. पण बाबा थँक्यू, खरंच थँक्यू. तुम्ही दोघांनी मला अगदी योग्य वेळी गाईड केलं. काय म्हणतेस अक्षरा? दोघांनी म्हणजे मला कळलं नाही. दोघांनी कोणी? तुम्ही दोघांनी म्हणजे तुम्ही आणि अधिपतींनी बाबा. अक्षरा, अधिपतीचं काय म्हणालीस मला पुन्हा सांगशील? हो बाबा, अधिपतींनी पण मला तुम्ही जे करायला सांगितलं तेच करायला सांगितलं. अक्षरा, तुला अधिपतीने हेच सांगितलं जे मी तुला सांगितलं शाळेच्या बाबतीत? हो म्हणजे ते नाही बोलले माझ्याशी, पण त्यांनी ओंकार भाऊजींकडून निरोप पाठवला. अक्षरा, मी काय रिॲक्ट होऊ ह्याच्यावरती मला कळत नाहीये. तुझ्या लक्षात आलंय का अक्षरा? अधिपतीचंही तेच म्हणणं आहे जे आपलं म्हणणं आहे. म्हणजे अधिपती आपल्या बाजूने आहे या बाबतीत. एक्झॅक्टली. हे खूप चांगलं झालंय. मला इतकं छान वाटलंय ना की मी काय सांगू तुला. म्हणजे तुम्ही दोघे आता एकत्र नाही आहात, पण तुम्ही दोघे एकसारखा विचार करताय. तो तुझा विचार करतोय, तुझ्या बाजूने बोलतोय, तुझ्या फेवरमध्ये तो निर्णय घेतोय. मागच्या वेळेला शाळा बंद होण्यापासून थांबवली त्याने, आणि आता अक्षरा मला खरं सांगतो, मला असं वाटलं होतं की अधिपतीचं सगळं आयुष्य फक्त त्या बाईचं ऐकण्यात, ती म्हणेल ते करण्यात जाते की काय. नाही, असं नाही होणार बाबा. अक्षरा, देवाकडे एकच प्रार्थना आहे माझी, लवकरात लवकर अधिपतीचे डोळे उघडावेत. त्याला कळावं की ती
ती बाई काय आहे जिला आई 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 म्हणून डोक्यावर घेतले ना तिने इतकी वर्ष फक्त तिची पूजा करत आलाय, त्या बाईचं खरं स्वरूप त्याला कळावं एकदा. आपली बायको आणि आपली ती ती खोटारडी आई यांच्यातला फरक त्याला कळावा. होईल बाबा, नक्की होईल. तुम्ही नका टेन्शन घेऊ. नाही अक्षरा, आता मी टेन्शन घेणार नाहीये, टेन्शन देणार तिला. तू येणार म्हणून आनंदानं बागडत होती ना सगळ्या घरात. एवढा हिरमोड झालाय तिचा, अशी तोंडावर रप्पकन पडली की नाही ती. आणि अक्षरा, मला तिचा तो पडलेला चेहरा बघायचा आहे, तिचा उतरलेला माज बघायचा आहे मला. मी बोलतो तिच्याशी आता आणि तिला विचारतो, अक्षरा कधी येणार आहे घरी? नाही नाही, नको 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 बाबा, अशी चूक करू नका. आत्ता आत्ता काहीच बोलू नका तुम्ही. हा, असं कसं बाळा? एखाद्या गोष्टीसाठी आपला कसा पिच्छा पुरवते ती, आपल्या गळ्यावर पाय ठेवून उभी राहते ना, तसं आता मला करायचं आहे. इतकी वर्ष मला त्रास दिलाय, मी थोडा त्रास देतो ना तिला. मी समोर जाऊन विचारणार तिला, अक्षरा कधी येणार आहे, कधी येणार आहे अक्षरा, मी पिच्छा पुरवणार आता तिचा. हे करायला हवं अक्षरा, हे गरजेचं आहे. बरं बाळा, मी फोन ठेवू, मी जरा बोलतो तिच्याशी. ठीक आहे. शाळेचा इशारा आता आमच्या हातात नाही, कोर्टाकडून नोटीस गेल्या. तू जर का शाळा बंद केलीस ना व, तर ती कवाच घरला येणार नाही. अशा कशा नाही येणार. उद्या आम्हीच जाणार आहोत त्यांना आणायला.